जरा त्याला टाकून घ्यायचं. आडनात टाकलं सगळं. असं करावं. भिजू घालावं. पुन्हा एका दिवशी अजून ही चिकी घेतलं का पुन्हा पायलीची भिजू घालावं. आता किती घ्यायला गहू? आता 2 की पायल्या गेली. म्हणजे किती? 10 की म्हणजे ही 4 की पायल्या 8 की. हां. आता भिजवायचं 2 दिवस भिजवायचं परत चिकीची. चांगल्या पाण्यात धुते पुन्हा चांगलं दुसरं पाणी टाकते. किती दिवस लागते चिकीला? तिसऱ्या दिवशी घ्यायची. आता म्हणजे भिजू घालायचे. हां. तिसऱ्या दिवशी दुपारी घ्यायची. आणि पुन्हा कधी करायचे कुरवडे पापड्या? लगेच दुसऱ्या दिवशी करायची. त्याला काय नाही लागत. कुरवड्याला आता ही चांगली फुगली येतं. आता मिक्सरवर काढून घ्यायचं. चिकी घ्यायची. तुम्ही मिक्सरवर घेते तुम्ही मिक्सरवर घेते पण लवकर होते. मिक्सरवर घेते आणि मिक्सरवर घ्या. सगळं काढलं बारीक खीर चुरून. आता हे चुरायचं. ह्याला मीठ टाकून चिकी घ्यायची. आता ह्याची आता ही किती दिवस भिजू द्यायचं अशी चिकी घेतली? काय नाही किती दिवस भिजत जमते पण उद्या परवा दिवशी ह्याच्या कुरवड्या करायच्या. पांढऱ्या शिपट होतात. सगळं सुधून नुसता स्वतः निघते. असा थोडं मीठ टाकलं म्हणजे असं आळून येते. असं धरायला येते. मीठ नाही टाकल्यावर असं पगड पगड होते. धरायला येत नाही स्वतः. मीठ टाकलं म्हणजे ही चोत्याला आक्षून घेते. आता नुसतं दूध आहे ह्याच्यामध्ये. पांढरं शिपट पाणी निघते ह्याच्यात. काय असं पिळून घ्यायचं. काय सगळं दूध निघते बाहेर. चिकी काही सुद्धा राहत नाही ह्याच्यात. स्वतः ह्याच्यात. जरा ती कोय फुडून घेतली. चिकी घेतली आहे काय त्याची कोय फुडून झाली. आता इथं ओतून घेतली. ही आता एवढं जेवढं चिक आहे तेवढं पाणी टाकायचं ओपून. जेवढं चिक घेतलं का तेवढं बघून पाणी गार पाणी टाकायचं. आणि बसायचं नाही. आता ह्याच्यात मीठ टाकायचं चवीला. आता वरी ठेवायचं. सारखं हलवीत राहायचं. सारखं हलवीत राहिलं पण गाळून येते. जाळ लावायचं. बिघडलेलंच म्हणायचं. काही जरा त्याला टाकून घ्यायचं. आडनात टाकलं सगळं. झालं आता चिक खाटून हे ठेवावं लागतं म्हणजे गार होत नाही.